सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या तयारीच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने रविवारी पहाटे सारडा सर्कल ते चौक मंडई परिसरात धडक अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवत सुमारे 60 ते 65 अतिक्रमित टपऱ्या, दुकाने आणि पत्र्याचे शेड्स हटवले आहेत. मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त मोहीम नाशिक महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं राबवण्यात आली आहे. अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्या उपस्थितीत पोलीस अधिकारी, विभागीय अधिकारी आणि मनपा कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. या मोहिमेत सारडा सर्कल, द्वारका आणि चित्रकूट परिसरातील अतिक्रमणे हटवण्यात आलेली आहेत. नाशिक पूर्व विभागातील मौजे नाशिक गावठाण येथील सारडा सर्कल परिसरातील स्मशानभूमी आरक्षणाच्या जागेवरील तसेच विकास आराखड्यातील रस्त्यावरील अतिक्रमित दुकाने आणि शेड्स हटवण्यात आली. याशिवाय हॉटेल डिलक्सच्या मागील बाजूस मंजूर अभिन्यासातील खुल्या जागेत आणि वहिवाटीच्या क्षेत्रात काही व्यावसायिक चारचाकी वाहनांचे भंगार टाकून अतिक्रमण करण्यात आलेले होते. संबंधित जागा पूर्णपणे मोकळी करण्यात आलेली असून या परिसरातील 8 व्यावसायिक शेड्सचा डीपी रस्त्यात येणारा भागही तोडण्यात आला आहे. सुवर्णा दखणे यांनी म्हटलं आहे की या भूखंडावर अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या 2 ते 3 कुटुंबांना पावसाळा संपेपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. ऑक्टोबर महिन्यानंतर त्यांची जागा रिकामी न केल्यास अतिक्रमण विभागामार्फत कारवाई करण्यात येणार आहे. मोहिमेसाठी मनपाच्या 6ही विभागातील अतिक्रमण पथके, 6 JCB, 4 ट्रॅक्टर आणि अन्य यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. विभागीय अधिकारी हेमंत झुटे, चंदन गुगे, राहुल जाधव, नानासाहेब साळवे, राजघोष, प्रज्ञा त्रिभुवन यांच्यासह विविध अधिकारी, कर्मचारी, पोलीस प्रशासन यांनी मोहिमेच्या यशस्वीतेसाठी योगदान दिले. या कारवाई दरम्यान पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 श्रीमती मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने शहरातील रस्ते आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करण्यासाठी अशा मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.